तमाम भारतीयांना अभिमान वाटावा अशा प्रकारची कामगिरी आपल्या हॉकी संघानं गाजवली आहे आणि ऑलिम्पिक हॉकीमध्ये भारताला आता कांस्य पदक पटकावलेलं आहे। भारतीय पुरुष संघानं हे कांस्य पदक पटकावलेलं आहे। टोकियो नंतर पॅरिसमध्ये सुद्धा हॉकीत ऑलिम्पिक पदक कमावलेलं आहे। स्पेनवर 2-1 अशी मात करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं हे चौथं पदक आपल्या नावावरती केलेलं आहे। आणि रणजीत दळवी हॉकी प्रशिक्षक आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात। सर, तुमची पहिली प्रतिक्रिया, जो पराक्रम आपल्या खेळाडूंनी गाजवला। पहिला थोडंसं करेक्ट करून घ्या, मी हॉकी प्रशिक्षक असलो तरी त्याच्याबरोबर मी एक ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आहे। मला वाटतं तुम्हाला त्याची कल्पना नसावी। एनिवे, तर देशाचं अभिनंदन पहिल्यांदा, त्यानंतर खेळाडूंचं, आणि अर्थातच त्यांनी बराच घाम गाळला मैदानावर। त्यासाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागली। अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत आपण जिंकू की नाही अशी शाश्वती नव्हती। त्यात आमच्या काही 2 खेळाडूंनी काही चुका केल्या, 2 ग्रीन कार्ड घेतली, पण ज्या संघाला 10 खेळाडूंची खेळायची चांगली सवय झालेली होती ग्रेट ब्रिटनच्या विरुद्ध, त्यांच्यासाठी एक 5 मिनिटं काही अवघड नव्हतं। आणि ठीक आहे, जे झालं ते उत्तम झालं। जे 4 वर्षापूर्वी, 3-3.5 वर्षापूर्वी आपण टोकियोमध्ये जे ब्रॉन्झ मिळवलेलं होतं ते आपण पुन्हा आपल्याकडे राखलं, याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि असंच भारताची उत्तरोत्तर प्रगती होत जावी एवढी शुभेच्छा। बरं सर, तुम्ही फारसे उत्साहित दिसत नाहीयेत, कारण तुम्हाला निश्चितपणे गोल्ड मेडलची अपेक्षा असणार आणि स्वाभाविक आहे ती अपेक्षा असणार। पण एकूण या सगळ्या ऑलिम्पिकमधला आपल्या टीमचा जो खेळ आहे तो खेळ कसा राहिला, त्याकडे कसं पाहता? काय आहे, सुरुवात अतिशय खराब झाली आणि तीच निराशा माझ्या मनात पहिल्यापासून आहे की टीम डिड नॉट प्ले अप टू पोटेन्शियल। ठीक आहे, तुम्ही पीक फॉर्म मध्ये आलात, सगळं झालं, पण त्याच्यानंतर सेमीफायनल मध्ये तुम्ही थोडासा जोर लावायला पाहिजे होता। म्हणजे सुवर्ण जयंतीला त्याची खात्री काय कोण असं देऊ शकत नाही, तरी पण मला असं म्हणायचं आहे की उत्साहित त्यामुळे नाही, वाईट वाटणं स्वाभाविक आहे। 1980 नंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आपल्याला सेमीफायनल मध्ये आपण आलो होतो, फायनल मध्ये जाण्याची संधी होती आणि ती आपण घालवली, याचं अतिशय वाईट वाटलं। ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आता आपल्या सोबत चक दे इंडिया अभिनेत्री विद्या माळवदे सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। तुमची पहिली प्रतिक्रिया, ज्या प्रकारचा खेळ आज कांस्य पदकाच्या लढाईमध्ये केला आणि स्पेनला आपण मात देत हे पदक आपल्या नावावर केलंय। मला अतिशय आनंद होतोय। हे रिअल लाईफचे हिरोज आहेत, आम्ही फक्त रिअल लाईफ मध्ये जे स्क्रिप्ट केलेलं ते फक्त लिहिलेलं केलं आणि ते खूपच वेगळं होतं। आणि हे दिस इज द रिअल गेम, द रिअल थिंग। त्यामुळे मला खूप खूप आनंद आहे। विद्याजी, खरं तर काल सगळ्यांना आपल्याला धक्का बसला, आपण सगळे त्या शॉक मध्ये होतो, वाईट वाटलं सगळ्यांना, आणि त्यानंतर ती निराशा झटकून देणारा हा विजय म्हणायचा। करेक्ट, डेफिनेटली निराशा तर आहे, पण यू नो व्हॉट, मला वाटतं की जे पाठी जे झालंय त्याचं काहीतरी कारण असेल त्याच्यासाठी, अँड एव्हरीथिंग हॅपन्स फॉर द बेस्ट। आय फील इट वॉज हार्ट ब्रेकिंग ऑफकोर्स, पण मला असं वाटतं की आत्ता जे आहे वी शुड सेलिब्रेट दॅट, कारण आय मीन जे आपले गोलकीपर आहेत श्रीजेश, आय ॲक्च्युअली नो हिम अँड अ लॉट ऑफ अदर प्लेयर्स, हरमनप्रीत सिंग जो आपले कॅप्टन आहेत, आणि कितीतरी वर्षानुवर्ष हे खेळतायत आणि आपला गेम स्ट्रॉंग करतायत आणि आपला फिजिकल मेंटल स्ट्रेंथ ॲबिलिटी, म्हणजे आय थिंक इतकं जास्त डिसिप्लिन लागतं एक स्पोर्ट्स प्लेयर बनायला आणि आपल्या कंट्रीसाठी खेळायला। ऍक्च्युली दॅट इज द मेन थिंग। विद्याजी, खरं तर तुम्ही चक दे इंडियामध्ये गोलकीपरची भूमिका निभावलेली होती, तुम्हाला माहिती आहे की गोलकीपरचं महत्त्व काय आहे आणि ते किती कठीण काम असतं। या संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये आपल्या श्रीजेशनं जी कामगिरी बजावली आहे, कौतुक होत आहे, जगभरात त्याचं कौतुक होत आहे, तुम्ही त्याच्या खेळाकडे कसं पाहता? आय मीन, लाईक आय सेड, पर्सनली मी त्यांना ओळखते आणि आय थिंक चकदे मधून बहुतेक आमची ओळख, चकदे नंतर ऑब्व्हियसली यु नो आमची ओळख झाली, आणि
मला मला इतकं प्राईड फील होतं की ते गोलकीपर आहेत आणि ते इतकं अप्रतिम खेळतात आणि एवढं सुंदर डिफेंड केलंय त्याने. हा त्यांचा लास्ट गेम आहे अँड इट्स म्हणजे असं डोळ्यात अश्रू येतात असं होतं माझ्या, बिकॉज एक तर तो गेम माझ्यासाठी इतका प्रिय आहे आणि इतका माझ्या हृदयात बसलेला आहे. सेकंडली हे प्लेयर्स आहेत. मला जसं फिल्म मध्ये होतं की हॉकीकडे एक 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 टाइम होता जेव्हा हॉकी एकदम मानाचा गेम मानला जायचा आणि नंतर काहीतरी झालं आणि ते इट वॉज नॉट ॲज इंटरेस्टिंग असं लोकांना वाटलं. आणि मला इतका आनंद होता की आता सगळे नंतर पण नाही ऍक्च्युली, पण आता हॉकीबद्दल लोकांना इतकं प्रेम वाटतंय आणि त्यांच्या प्लेयर्सला पण इतकं प्रेम देतोय आणि ते जे आपल्यासाठी करतायत ते जे आपल्या देशासाठी खरं तर ते करतायत. डिझर्व करतात. देशासाठी आज त्यांनी जे केलेलं आहे त्याचा निश्चित अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. थँक्यू सो मच, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.